आज सकाळी तर आळस देता देता बघतोय तर किती वाजले, त्या 8:30 वाजले ते. आणि आपल्याला झाला होता लय उशीर. बाहेरून बघतोय तर सूर्य तर वर आलता आणि गाडीवर पडला होता धुरळा. पाठदिशी आवरावं म्हणलं, आंघोळ करून लगे फ्रेश झालो आणि सकाळी सकाळी गेलो खंडोबाच्या मंदिराकडे. कारण आपल्या रूम जवळून खंडोबाचं मंदिर लय जवळ होतं. सकाळी म्हणलं फ्रेश वातावरणात दर्शन आपलं होऊन जाईल. मंदिराचा परिसर बघतोय तर काय सगळा भंडाऱ्यानंच सजलेला होता. पिवळा झडक झालता नुसता. माझं सॉक्स आणि पाय पण पिवळं सरक झालतं. सकाळी दर्शनासाठी भक्त पण लय लांबून लांबून आलं. दर्शन झालं की नंतर गेलो आम्ही पुष्पक चहा गेला, जे आपल्या बाळ्यातच आहे बघा, तुम्हाला माहितीच असेल. पुष्पक चहा घे दोघांनी, अजितनं मी घेतला. दोघांचं आज डिसिजन चालू झाला, आज तू कुठे जाणार मी कुठे जाणार. दोघं पण वेगवेगळ्या रूटला लगेच चहा पिऊन आम्ही निघालो. तो गेला आज दुसरीकडे अक्कलकोटला आणि मी आलो आज कुठं तर विजयापुराच्या हायवेला. विजयपूरच्या हायवेला लागले की पहिल्यांदा तर खाली वळालो, नंतर बायपास घेऊन. पहिल्यांदा बघतोय तर काय लई लांबून मला एक कॉलेज दिसायला आलं होतं. आणि त्या कॉलेजची आठवण झाल्यावर मला माझा दिवस आठवलं. मी तिथं नीट परीक्षेसाठी आलेलो. लय भारी वाटलं होतं मला ते कॉलेजकडे बघून. पुढे गेलो नंतर मी कुठं तर बेगमपूरला, जी घोडेश्वर म्हणून ओळखलं जाते मला, तिथं गेलो. तिथले 4-5 कॉल केले, मेडिकलच्या व्हिजिट केल्या आणि तिथनं पुढे लगेच बाहेर आलो. बाहेर येऊन जरा असं म्हणलं इथं थांबून जावं, पण वेळ झाला होता आपल्याला, त्यामुळे वेळ नव्हता. बाहेर येऊन बघतोय तर भीमा नदीचं पात्र कसलं मोठं दिसत होतं. पाणी कमी होतं पण पात्र लय मोठं होतं. मी इकडे पहिल्यांदा चालतो. नंतर पुढे खेडेगावात वळालो तर 2 बंगले एवढे भारी दिसत होते का नाही. आणि विठ्ठल रुक्माई नाव टाकलं होतं, एकदम चमकत होतं. तिथनं पुढे गेलो पठाणला आणि पठाणच्या तिथनं डायरेक्ट निघालो होतो कुठं तर आपल्या भीमा नदीवरच निघालो बघा. जी पंढरपूर इथनं फक्त 25 किलोमीटर राहिलं होतं. पाहिलं म्हणलं कुठनं सकाळी आलोय मी, कुठं निघालोय. तिथनं नंतर गेलो कुठं तर बघा की उचेठाणला गेलो. उचेठाणवरनं गेलो नंतर सरकोलीला. आणि सरकोलीत आलो तर इथं बघतोय काय तर ही बारका रस्ता, सिंगल रस्त्यावरनं आपल्याला गाडी मधनं न्यायची होती सावकाश सावकाश. मग काय गेलो आपली सावकाश घेतली, त्याच्यावरनं गाडी पुलावरनं आणि तिथनं गेलो रूट करत कुठं तर रांजणीच्या जवळपास भागात गेलो. रांजणीकडे गेलो, तिथलं पण कॉल केलं. इथनं पंढरपूर तर लय जवळ झालं. आणि दिवसभर असलं काम उरकून मी येताना आलो कुठं तर मोहोळमध्येच निघालो. डायरेक्ट गेलतो सकाळी तर विजयापुराच्या हायवेनं निघालो. येताना मोहोळमधनं उशीर झाला. रात्री आपल्याला सोलापूरच्या दिशेनं यायला अंधार झालता. पोचलो शेवटी मी बाळ्यात, जिथनं आपली सकाळची सुरुवात झाली ती चहा पिऊन. तिथंच आलो आणि डबल चहा आपला झाला संध्याकाळी, पण चहा मस्त झाला. नंतर आलो रूमवर आले की संध्याकाळी झालेली होती आणि डब्याची आपली वाट बघत बसला होता आम्ही दोघं पण.